विरोधात आहे आणि ह्या प्रकल्पाला माझा विरोध आहे. विरोध 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 आहे. हॅलो, गावित साहेब असेल नाही आहे बोला. आहे आहे गावित साहेब, तुम्ही आमच्या जोडीला राहायलाच लागेल आणि नुकसान हे होणारच आहे. असेल नाही, नुकसान 100% होणार आहे. त्यामुळे प्रकल्प झाला नाहीच पाहिजे आणि सर्व पक्षीय लोक आपल्या जोडीला आहेत ह्याची सर्व पक्षांनी ग्वाही दिली पाहिजे. असेल वगैरे चालणार नाही. शिवसेना ठाणे जिल्ह्याच्या वतीने मी जिल्हा प्रमुख म्हणून प्रभाकर राऊळ शिवसेनेची भूमिका मांडतो. ह्या येणाऱ्या जिंदल प्रकल्पाला शिवसेनेचा तीव्र निषेध आहे. शिवसेना सर्व मच्छीमार, शेतकरी, भंडारी, आगरी सगळ्यांच्या सोबत आहे. आपल्या भावना आणि आपण आपल्या सोबत आहोत. आपल्याला मी आठवण करून देतो की वाढवण प्रकल्प सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी जनतेच्या भावना लक्षात घेऊन रद्द केला. त्याच प्रकारे शिवसेना आपल्या सोबत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. मी नांदगावच्या वतीनं एक क्लिअर करू इच्छितो की आमच्या ग्रामसभेनं सर्वानुमते निषेध 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 असा ठराव केलेला आहे. ज्या आपल्या अहवालामध्ये समुद्रामध्ये मच्छीच नाहीये, समुद्रामध्ये झाडच नाहीयेत असा अहवाल सादर केला, खोटा अहवाल. तो खोटा अहवाल आम्ही सांगतो की आपण कंपनीच्या बाजूने केलेला अहवाल आहे, त्याचा आम्ही निषेध करतो आणि ही जेटी होऊ देणार नाही असं ठामपणे सांगतो. मी तुम्हाला एवढं सांगू इच्छितो की या प्रकल्पाला अनुमती दिली कोणी आणि हा विषयच नाहीये, तर आम्हाला यांच्याशी बोलायचंच नाहीये. आम्हाला प्रकल्पाला विरोध आहे, तर विरोधच राहील. हा प्रकल्पाला विरोध अनुमती दिली कोणी आणि हा विषयच आला नाही, त्या यांच्याशी बोलून काय फायदा नाही. माईक द्या त्यांना, माईक त्यांना बोलण्याची संधी उपलब्ध करून द्या. हॅलो हॅलो, माझ्या नांदगावच्या बंधू भगिनींनो, कृपया मुद्दे ऐकून घ्या. मगासपासून बाहेर गावचे आपले सर्व नेते त्यांचं म्हणणं मांडत आहे. ऐकून घ्या. ते म्हणणं मांडल्यानंतर आपले प्रतिनिधी म्हणून तेच पाकिटं घेणार आहेत. आमची घरं तिकडे आहेत, आमच्या जमिनी तिकडे आहेत, आमच्या बोटी तिकडे आहेत. तर आम्हाला न्याय मिळाला. आम्हाला कोणत्याही मध्यस्थांची गरज नाही, मध्यस्थांची गरज नाही. मी फक्त जनसुनावणीसाठी विरोधाचे 2 मुद्दे मांडतोय, कृपया ऐकून घ्या. मी दीपक राऊत, हिंदकेसरी श्रमिक सेनेचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे, शिवसेनेत आहे. या व्यतिरिक्त दिलंय 1 मिनिट. या व्यतिरिक्त मी नांदगाव गावचा रहिवासी आहे. माझं घर तिकडे आहे, माझी जमीन तिकडे आहे. म्हणून मी 2 मुद्दे मांडतोय, तेवढ्या लक्षात घ्या. जिंदालने सरकारकडे जेव्हा प्रकल्प सादर केला त्याच्या अगोदर, ऐकून घ्या, त्याच्या अगोदर बोलू द्या. गावकऱ्यांना बोलू का नाही देत तुम्ही? बाहेरचे लोक बोलले, नाटक नाही पाहिजे. गावकऱ्यांना बोलू देत नाहीत आणि बाहेरच्या स्टेजवर का चढतात?
लक्षात घ्या की आमच्या नांदगाव बंदर मनीषाताई निमकर मंत्री असताना जेव्हा प्रस्ताव आला तेव्हा शिवसेनेने नाकारला. आज आमच्या इकडे विराटचं बंदर होणार होतं, गावकऱ्यांनी नाकारलं. तेच असताना त्या विराटच्या बंदराचं फक्त नाव बदलून नांदगाव बंदर करून परत परत प्रस्ताव कसा येतो? सरकार काय डोक्यावर आपटलंय का? त्यांच्या डोक्यात मार बसलाय का? परत परत प्रस्ताव का येतो? परत परत जनसुनावणी करण्यासाठी आमच्या नवगावचे नागरिक काय रिकाम टेकडे आहेत? आमच्या गावाला तुम्ही हरित पट्टा घोषित करून तिकडे रिकामी जागा आहे म्हणून बंदर बांधणार आणि आम्ही एवढ्या वर्षांपासून तिकडे राहतो. आमच्या इतिहासातल्या खुणा तिकडे सापडतात. ऐकून घ्या. तर आमची घरं बंगले तिकडे आहेत. तो काय हरित पट्टा होऊ शकतो का? सर्वात महत्वाचा मुद्दा, ज्या जिंदालला ही जमीन द्यावी असं सरकारने दिनांक 30/12/2011 रोजी महाराष्ट्र सरकारने करार केला. तर महाराष्ट्र सरकारने करार करण्या अगोदर नाही रे, एक मिनिट थांब. महाराष्ट्र सरकारने करार करण्या अगोदर गावकऱ्यांना विचारलं होतं का? आणि गेल्या वेळी विरोध होऊन त्यांनी का हे केलं? माईक खेचू नका, महत्वाचे मुद्दे आहेत जनसुनावणीतले. बाहेरच्या नेत्यांचं ऐकू नका. माईक खेचला जातोय, मुद्दे मांडून दिले जात नाहीत. जे गावातले नाहीत त्यांनी उगाच माईक खेचू नका. 2 मिनिटं थांब तुषार, तुला देतो, नाही तुम्हाला पण देतो. सर्वात महत्वाचं म्हणजे प्रकल्प विस्थापितांचं काय होतं हे आपण आपल्या इकडचा 1 and 2 प्रोजेक्ट, 3 and 4 प्रोजेक्टचं बघितलेलं आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे इंदिरा गांधींनी, जरा 2 मिनिटं थांबा ना, मुद्दे मांडतोय. इंदिरा गांधी यांनी आश्वासन दिलं होतं की मला शिवसेनेचे जिल्हा प्रमुख बोलू देत नाहीयेत. नांदगाव मध्ये ही जनसुनावणी व्हायला पाहिजे होती आणि बाहेरच्या लोकांना, जे त्या नवगावात राहत नाही असा कोणताही नेता आम्हाला इकडे मध्यस्थीसाठी नकोय. आमचं म्हणणं मांडू द्या, ते रेकॉर्ड होऊ द्या. आता सर्वात महत्वाचं, जेव्हा 3 and 4 आणि 1 and 2 प्रोजेक्टचं पहिल्यांदा ओपनिंग झालेलं 40 वर्षापूर्वी, इंदिरा गांधी बोलल्या होत्या 10 किलोमीटर एरियामध्ये लाईट बिल येणार नाही. आज लाईट येत नाही. आज तुम्हाला आश्वासन देतील की या प्रकल्पात नोकऱ्या देऊ. 40 वर्षात या MIDC ने आणि या 3 and 4 प्रोजेक्टने आम्हाला किती नोकऱ्या दिल्या आणि आम्ही प्रस्थापित होतो. हा पैसा काय पुरत नाही. दुसरं गोष्ट, जे विराज बंदर रद्द झाला त्याचा फक्त उद्देश नाहीये. आपल्या नांदगाव येथे बंदर करण्यामागे एक मोठा उद्देश आहे. कृपया लोकांनी शांतपणे ऐकून घ्या की मुंबईमध्ये गिरण्या का झाल्या. मुंबई जर शहर होतं तर, कारण त्या गिरण्या बंद पडल्या आणि त्या जागेवर मॉल उभे राहिले, बिल्डिंग उभ्या राहिल्या. हे 100 वर्षातलं सरकारचं आणि सगळ्या बिल्डरांचं आणि बिझनेसमॅनचं मिली बघत असते. आज मुंबई जेव्हा कधी पसरेल ती आपल्या बोईसरमध्ये पसरेल आणि 50 वर्षानंतर जेव्हा आपल्या या 9 गावांच्या जमिनी समुद्रकिनारी असल्यामुळे ही जेटी बंद होईल आणि तेव्हा या जेटीच्या जमिनी विकल्या जातील. याचं मी उदाहरणासकट तुम्हाला सिद्ध करतो की MIDC मध्ये निर्लॉन कंपनी झाली, निर्लॉन कंपनी बंद पडली, आयडिया कंपनी बंद पडली. निर्लॉन कंपनी 1.5 एकरात नाही मिळत आणि निर्लॉन कंपनीकडे 75 एकर जागा आहे. आज यांनी फक्त काय उलट्या हाताने खाण्याचा मार्ग स्वीकारलाय की विराजने गावं मागितली होती, यांनी समुद्र मागितला. आज जेव्हा समुद्र पूर्ण होईल त्याच्यानंतर ही आमची गावं नंतर हटवली जातील, प्रकल्पाच्या आड येतात म्हणून. जसं 3 and 4 ला हळूहळू विस्थापन झालं, पहिला प्रकल्प होतो, तर आम्हाला हे माहीत नाही. आम्ही सर्वात महत्वाचा एकच मुद्दा मांडतोय की या प्रकल्पाची जनसुनावणी काही हो. आमचे जैतापूरचे बंधू आले होते, आम्ही त्यांच्यासोबत जैतापूरला गेलो होतो. या जनसुनावणी किंवा इकडच्या लोकनेत्यांवर विश्वास ठेवून आम्ही गावकरी थांबणार नाही आहोत. गेल्या वेळी CRZ कायद्यानुसार या दीपक राऊतने उच्च न्यायालयात गावाच्या विरोधात जाऊन सुद्धा केस लढलंय. तर आज गावाच्या बाजूने आणि जनहितासाठी सुप्रीम कोर्टापर्यंत आम्ही केस लढणार. इकडे जिंदाल कंपनीने प्रकल्प रद्द करावा. विराजच्या पायावर पाऊल टाकून एवढा खर्च तुमचा वाया जाणार आहे. जेवढी काय दिली असेल एवढं बोलून मी माझं 2 शब्द थांबवतो. मला वाटतं समोर जे काही लोक उभे आहेत त्यांनी बसून घ्यावं.